जय गिरणारी. आता 10,000 पायऱ्या चालू करायच्यात. 6:15 वाजलेत. 10,000 पायऱ्या चालू करतोय चढायला. ओम जय भोलेनाथ, ओम जय भोलेनाथ, जय बजरंगबली. सीता पावन सीताराम. 10,000 पायऱ्या चढायच्यात आणि आता मी 1 तासामध्ये अर्धे आलो. अजून अर्धे खूप उंच त्या रोपवे चाललाय. एखादा मत नॉन स्टॉप चालणार आहे सगळ्या 10च्या 10,000 पायऱ्या. अजिबात थांबलो नाही आतापर्यंत आणि थांबणार पण नाही. हे बघा गिरनारचं सगळं. काल परिक्रमा केली 6:15 तासामध्ये आणि आज ते समोर आहे तिकडे. परिक्रमा दत्तात्रेयाच्या स्थानाला येतोय आता मी. इथे खाली इथे हा नक्षत्र आहे. इथे वर जायचंय, खूप लांब जायचंय. चालून चालून बुकता पडणार आहे आज, पण मजा आहे, आनंद आहे इकडे गिरनार परिक्रमा. वा छान. हे दत्तात्रेयाचं स्थान, हे गुरुद्वार कुंडद्वार. कमंडल कुंड हे आणि दत्तात्रेयाचं स्थान हे इकडे वरती. हे इथे वरती जायचं, हे कमंडल कुंड आहे. असं जायचं आता. त्या तिकडे समोर जायचंय पलीकडे बघा, बघू. जय गिरनारी. ओम जय दत्तात्रेय नमः. जय गिरनारी, जय दत्तात्रेय नमः. खूप मोठी परिक्रमा आहे, खूप चांगलं आहे, खूप छान. इतका आनंद आणि प्रसन्न वाटले मला. याच्यावर जायचं ह्या टप्प्यावर, तर तिकडनं जायला पाहिजे बघा वर, ते दर्शन करून यायचेच. जय गिरनारी, जय दत्तात्रेय. जय जय राम, जय जय राम, श्री राम जय राम, जय जय राम. हे रोपे चाललेले वर आणि हा बघा सगळं कसं अंगावर येते ना, पण चालायचे. ठरलं मग ठरलं नॉन स्टॉप चढायचं 10,000 पायऱ्या. त्या तिकडनं खालून आलोय, त्या बिल्डिंग दिसत तिकडनं आलोय आता. आणि थकायचं नाही याच्यात, एक एक पाऊल चालत राहायचं. जय गिरनार. गिरनार परिक्रमा एकदा तरी करायलाच पाहिजे. खूप छान, खूप आनंद दिला मला या परिक्रमेने.
हे दत्तात्रेयाचं स्थान आहे वरती आणि इथे कमंडलू आहे, इथे अन्नक्षेत्र आहे हे बघा. आणि हे असं ते पण समोरचं आहे आणि त्याच्या पलीकडे अंबाजी माता मंदिर आहे जय आंबे. त्याच्यानंतर खाली 10,000 पायऱ्या आहेत. सकाळपासून 10,000 पायऱ्या चालू आहे. आणि आता मी भोजन वगैरे प्रसादी घेऊन 10 वाजलेत, 9:45. आता इथून निघायचे 9:10, 11:15, 11:15, पावणे मग 1-1:30 वाजेपर्यंत पोहोचेल खाली मी. हे अन्नक्षेत्र आहे कमंडलू. जय गिरनारी. मी आत्ता गिरनार पर्वतावर आलोय. काल परिक्रमा केली गिरनारची आणि आज वरती गडावर आलोय. हे दत्तात्रेयाचं स्थान आहे. त्या तिकडे समोर आहे, हे इकडे एक आहे. खूप विहंगम दृश्य आहे, अत्यंत सुंदर. इथं जे समाधान आणि शांती आहे मला ते कुठंच नाही. हे बघा समोरचे पहाड, मोठे मोठे डोंगर आहे त्या. आणि इकडे एक स्थान आहे, मागे अंबाजी माता मंदिर. इथं म्हणजे दत्तात्रेयाचं स्थान आहे. दर्शन करायला यायला पाहिजे. 10,000 पायऱ्या आहेत, 3-3.5 तास लागतात. मी वरती 2 तासामध्ये आलो होतो ॲक्च्युली, पण खूप छान आहे. इथे एक स्थान आहे, हे समोरचं उंच ते एक आहे आणि ते एक. बघा किती सुंदर आहे. जय गिरनारी. खरंच मला इथं आल्यावरती जीवन सफल झाल्यासारखं वाटलं. खूप बरं वाटलं, आनंद वाटला, मनाला समाधान मिळालं. कालच्या परिक्रमेचा पण आनंद मिळाला, आजचा पण आनंद मिळाला. खूप चढून आले वरती आणि मनाला शांती मिळते इथे, खरंच शांती मिळते. वा वा. जय गिरनारी, जय दत्तात्रेय. अरे जय आंबेचं दर्शन घेतलंय. आता दत्तात्रेयाला चाललंय पुढं. ते पुढचं टोक दिसते का तिकडे खूप लांब, तिथे जायचंय बघा. खूप लोक जात आहेत तिकडे. चढलो तो 2 तासामध्ये, अजून 2 तास लागणार वाटतं पुढून जाऊन यायला. 4 उतरायला 4, 8 म्हणजे सगळा दिवस जातो त्याच्यामध्ये. जय गिरनारी, जय गिरनारी. मी आता आलोय सगळ्यात उंच ठिकाणी गिरनार पर्वतच्या. 2 तासामध्ये आलोय 10,000 पायऱ्या चढून. जय आंबे. ओह, नॉनस्टॉप 10,000 पायऱ्या चढून आलोय. जय गिरनारी, जय आंबे. जय गिरनारी. बघितलं खडक केवढा आहेत. हा सगळा रस्ता खडकातून आहे आणि खूप छान आहे. 1 टाइमच पार करायचे, थांबायचं नाही. किती झाले असेल पायरे? थोडं राहिले आता एवढं. इथे वर जायचं. इथे जय दत्तात्रय. आलंय वरती आता. दत्तात्रयाचं स्थान आले. खूप गर्दी, खूप म्हणजे खूप गर्दी. इथे जायचं.
दत्तात्रेयाचं स्थान आहे गिरनार पर्वतावर. जय दत्तात्रेय. खूप गर्दी आहे, खूप म्हणजे खूप. गिरनारीला खूप गर्दी असते. खूप गर्दी म्हणजे खूप प्रचंड लोक आहेत. बघा किती जय गिरनार. दत्तात्रेय महाराज की जय. माझ्या गडावर चढून जाऊन खाली आलो. काल गिरनार परिक्रमा केली होती आणि आज गिरनार दर्शन. आज सकाळी 6ला चालू केलं, 6:30ला संपलं. 10,000 पायऱ्या जवळजवळ 6.25 तासामध्ये जाऊन आलो खालीवरती. खूप चढ आहे, चांगलं आहे, पण आपल्याला आनंद मिळतो आणि खूप रमणीय ठिकाणी. खरं तर तिथं मुक्काम करायला पाहिजे, पण वेळ नाही एवढा. पण गिरनार परिक्रमा करायला पाहिजे. एकदा झालं, शेवटच झाला माझा. सकाळी 6 वाजल्यापासून कंटिन्यू चालतो मी, अजिबात थांबलेलो नाही आहे. एक 10 मिनटं फक्त थांबलो होतो प्रसाद घ्यायला, तेवढंच. चला आता सोरती सोमनाथ. उद्या सोमनाथ मंदिर इथून 100 किलोमीटर आहे. उद्या तिकडे जाणार आहे सायकलवर आणि ही परिक्रमा संपली. खूप छान झाली ही. खूप मला आनंद वाटला. इथं देवाचं वगैरे काही नाही आहे. तुमच्या आत्म्याला आनंद मिळाला पाहिजे, तुम्हाला विचार करता यायला पाहिजे आणि एक नवीन वातावरण, नवीन सगळं. पब्लिक किती असतं इथं, ते 30 लाख लोक येऊन जातात 4-5 दिवसामध्ये. खूप मोठा सोहळा आहे हा. गिरनार परिक्रमेला यायलाच पाहिजे. आणि मला एक परिक्रमा 4 महिन्याची नर्मदा परिक्रमा केली होती. म्हणजे जेवढा तिथं हे होतं ना, तेवढा इथं ते 2 दिवसामध्ये कस लागतो. हा. जय गिरनारेश्वर. जय दत्तात्रेय महाराज की जय.